गुड मॉर्निंग. कालच्या तासिकेमध्ये आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी या ठिकाणी पाहिली होती. आजच्या या तासिकेमध्ये आपण त्याच्या पुढची तर कालची अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय होती? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी थोडक्यात तर एक ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलचा आपण एक अँगल बायसेक्टर काढला. समजा पी क्यू आर हा एक अँगल बायसेक्टर आहे. याचा पी एस हा अँगल बायसेक्टर आहे अँगल क्यू पी आरचा ट्रायंगलमध्ये. तर हे अँगल बायसेक्टर केल्यानंतर क्यू आरचे दोन भाग तयार झाले. कोणते? क्यू एस आणि एस आर. ओके. तर मग याचे दोन भाग तयार झाल्यानंतर काय झालं की या दोन डिवाइड झालेल्या पार्टचा रेशो म्हणजे क्यू एस डिवाइड बाय एस आर हा प्रपोर्शन मध्ये असतो, म्हणजे इक्वल असतो. कोणाच्या? रिमेनिंग टू साइडच्या उरलेल्या दोन बाजूचा. जर ही बाजू सोडली तर बाकी दुसरी कोणती बाजू उरली? पी क्यू आणि पी आर. म्हणून पी क्यू डिवाइड बाय पी आर अशा दोन बाजू उरल्या. त्या दोन बाजूच्या रेशोडा तो या ठिकाणी असतो किंवा हे एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये असतात. अशा प्रकारची कालची आपली अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला घेता येते. जर अँगल बायसेक्टर असेल तर डायरेक्टच आपला ज्या ठिकाणी पुढच्या साईडला तो इंटरसेक्ट करतोय, इंटरसेक्ट झाल्यामुळे जे काही क्यू आर चे दोन पार्ट्स तयार झाले, एक क्यू एस आणि दुसरा एस आर, ह्या दोघांचा रेशो इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूच्या रेशो. ओके. उरलेले दोन बाजू कोणती आहे? पी क्यू आहे आणि पी आर आहे. या दोघांचा रेशो हा प्रोपोर्शन मध्ये असतो. हे आपण काल पाहिलं होतं. ओके. याच्यावरती आपण आपली बीपीटी थेरमचा यूज या ठिकाणी केलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे थ्री पॅरलाइन्स. ओके. तीन समांतर रेषा. समांतर रेषा माहिती आहे तुम्हाला पॅरलाइन्स कशा असतात. ओके. त्यातल्या तीन दोन किती असते. समजा या तीन समांतर रेषा आहेत. ओके. समजा याला आपण ट्रान्सव्हर्सल काढली. विच लाईन इंटरसेक्टिंग टू टू और थ्री मोर पॅरलाइन्स दॅट लाईन्स आर कॉल्ड ट्रान्सव्हर्सल्स. एखादी रेषा दोन किंवा दोन पेक्षा जास्त समांतर रेषेला छेदून जात असेल तर त्या रेषेला छेदिका असे म्हणतात. ओके. तर ह्या ठिकाणी ह्या पॉइंट मध्ये ह्या ठिकाणी छेदलेली आहे ए बी सी. ओके. हा पार्ट ए बी, दुसरा आहे बी सी. तर हे दोन काय खंड तयार व्हायला इथून ए पासून बी पर्यंतचा पार्ट आणि बी पासून सी पर्यंतचा पार्ट याला इंटरसेक्ट पार्ट म्हणतात. कोणता पार्ट? इंटरसेक्ट पार्ट ऑफ लाईन. या लाईन मुळे झालेला अंतरखंडित पार्ट्स आहे हा दोन खंड एका छेदिकेवर काय झाल्या ठिकाणी. तर दुसरा म्हणजे या ठिकाणी दोन पार्ट्स तयार झाले. एक ए बी झाला इंटरसेक्ट पार्ट आणि दुसरा बी सी झाला. असे दोन इंटरसेक्ट पार्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. जर आपण अजून एक पॅरलाइन छेदिका काढली याला. ओके. त्याचं नाव दिलं आपण सी डी ई. ओके. अशा प्रकारची एक छेदिका काढली आपण. तर या ठिकाणी काय सापडते आपल्याला? तर अजून दोन इंटरसेप्ट पार्ट्स या ठिकाणी पडतात. सी पासून डी पर्यंतचा आणि डी पासून ई पर्यंतचा, म्हणजे सी डी डी ई अशा प्रकारच्या ठिकाणी आपला दोन इंटरसेक्टेड पार्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर अशा प्रकारचं जर तीन समांतर रेषा असतील आणि त्या तीन समांतर रेषेला जर आपण दोन छेदिकांना छेदत असतील, छेदल्यामुळे जे काही इंटरसेप्टेड पार्ट तयार होतात त्या इंटरसेप्टेड पार्टचा रेशो हा एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजे थोडक्यात काय ठिकाणी हा पहिला पार्ट छेदिकेमुळे तयार झालेला इंटरसेप्ट पार्टचा रेशो ए बी डिवाइड बाय बी सी आणि दुसऱ्या लाईनमुळे किंवा दुसऱ्या छेदिकेमुळे तयार झालेला इंटरसेप्टेड पार्टचा रेशो सी डी डिवाइड बाय डी ई हे एकमेकाच्या इक्वल मध्ये येतात. हे आपल्याला सिद्ध करून बघायचं आहे. ए बी डिवाइड बाय बी सी इज इक्वल टू सी डी डिवाइड बाय डी ई. म्हणजे ए बी ह्या लाईन वर दोन झालेले सेगमेंट खंड ए बी चा भाग भागिले बी सी चा भाग
दुसरा CD चा भाग इज इक्वल टू D चा भाग हे एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये येतात हे आपल्याला सिद्ध करून पाहायचं आहे. ओके, हे आपल्याला समजून सांगायचं किंवा सिद्ध करून पाहायचं आहे. तर तीन समांतर म्हणजे साठी आपला प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलाइन्स यासाठी आपली हेडलाईन आहे आणि त्याच्या अंडर खाली आपला तीन समांतर रेषा काढून त्याला दोन छेदिका काढून छेदिकेमध्ये तयार होणारे जे काही हे पार्ट्स आहेत इंटरसेप्टेड पार्ट्स या पहिल्या छेदिकेमुळे तयार झालेला इंटरसेप्टेड पार्टचा रेशो हा दुसऱ्या लाईनमुळे तयार झालेल्या इंटरसेप्टेड पार्टच्या रेशोच्या इक्वल असतो किंवा प्रोपोर्शन मध्ये असतो हे आपल्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ओके, नाउ तर आपल्या स्टेटमेंट काय आहे त्या स्टेटमेंट नुसार ठिकाणी आपण जाऊया. इंटरसेप्टेड पार्टचा कार्यक्रम आपण ठिकाणी क्लासमध्ये पण पाहिलेलं होतं. सोपी आहे प्रॉपर्टी, प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात 1-2 मार्काला. Properties of three parallel lines. In रेषेचा गुणधर्म. ओके, तर काय तीन समांतर रेषेचा गुणधर्म. तर आपला तीन समांतर रेषा दिल्या आहेत, दोन छेदिका दिली आहे आणि त्यांच्यामुळे जे काही इंटरसेप्टचा पार्टचा रेशो होता तो प्रोपोर्शन मध्ये असतो या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून दाखवायचा आहे. ओके, तर गिवन मध्ये काय काय दिले तर तीन समांतर रेषा आहे आणि याला दोन छेदिका काढल्या आपण. सर्वप्रथम आपण समजा N अशा तीन पॅरलाइन्स काढल्या. त्यानंतर ओके P आणि Q अशा दोन ट्रान्सव्हर्सल काढल्या आपण त्यांना आणि त्या दोन रेषा A B C D E F अशा पॉइंट मध्ये एकमेकाला काय करतात ठिकाणी इंटरसेक्ट करतात एवढं आपल्या ठिकाणी त्याला सांगायचं आहे. तर हे एवढं फक्त गिवन मध्ये लिहायचं. जेवढं काही फिगर मध्ये दाखवलं तीच माहिती फक्त काय करायची शब्दाच्या भाषेमध्ये आपल्या गिवन मध्ये लिहायची, पक्षामध्ये लिहायची. गिवन ओके लाईन कोणत्या L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. Okay, and P and Q are transversals. Okay, हे काय आहे का छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल्स आहे. याची माहिती आपल्या ठिकाणी घेता येते. P and Q are transversals. तर अँड त्या कोण्या पॉइंटला लाईन P किंवा ट्रान्सव्हर्सल P इंटरसेक्ट पॉइंट A, B, E and transversal intersect line at point B, D, F. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. आपण एवढी माहिती केली. मग आपलं टू टू काय करायचं, साध्य काय करायचं आहे. हे पक्ष झाला एवढा
साधे काय करायचं आपला, तर आपला पहिला ट्रान्सफर, ही पहिली ट्रान्सफर घेतली आपण पी, तर ही जी काय पहिल्या ट्रान्सफरचे काय इंटरसेप्टेड पार्टचा रेशो तयार होतो, इंटरसेप्ट पार्टचा आहे, पहिला पार्ट आहे AC एवढा भाग भागिले खालचा भाग CE इज इक्वल टू, दुसऱ्या लाईन मध्ये झालेले दोन पार्ट्स कोणते, एक BD आहे, दुसरा DF आहे, म्हणजे BD डिवाइड बाय DF, म्हणजे हे आपला प्रूफ करून दाखवायचं आहे. शेवटी आन्सर आपलं यायला पाहिजे. थोडक्यात कन्स्ट्रक्शन करतो मी या ठिकाणी. रचना काय करायचं, एक तर AF जोडून घ्या किंवा BE जोडून घ्या तुमच्या मनावर. तर मी या ठिकाणी AF जोडून घेतो आणि ती लाईन M ला कोणत्या पॉइंट मध्ये ठिकाणी इंटरसेक्ट केली पाहिजे. ओके, त्याला आपण इथं G नाव देऊ. ओके, ड्रॉ सेगमेंट AF and intersect line M at point G. ओके, G या पॉइंट मध्ये काय करतो, त्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो, एवढं आपण या ठिकाणी दिलेलं आहे. नाव काय घेतलं आपण, तर प्रूफ मध्ये जाऊया आपण सरळ सरळ. प्रूफ मध्ये इन ट्रायंगल, हा ट्रायंगल घेऊया आपण सरळ सरळ AEF मध्ये काय ठिकाणी CG पॅरलल EF. ओके, कारण का हे सगळ्यात तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल्स आहेत, ही पूर्ण लाईनला पॅरलल आहे, छोटा पार्ट्स पण याला काय असणार आहे ठिकाणी पॅरलल असणार आहे, समांतर असणार आहे. ओके, म्हणजे CG पॅरलल EF. त्यानंतर मग बाय युजिंग BPT थेरम, काय होतो BPT थेरम अशा ट्रायंगल मध्ये, हे जर पॅरलल ह्या थर्ड साइडला असेल ट्रायंगलच्या, तर AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू AG डिवाइड बाय GF. ओके, त्याला एक नंबर नाव घेऊन आपण इथेच ठेवूया. आता जाऊया इन ट्रायंगल FBA किंवा FAB. ओके, ह्या ट्रायंगल मध्ये उलटा ट्रायंगल पाहायचा असेल तर तुम्हाला FAB या ट्रायंगल मध्ये GD पॅरलल आहे AB ला, GD पॅरलल आहे AB ला. बाय युजिंग BPT थेरम, BPT थेरम वापरला आपण या उलट्या ह्याच्यामध्ये, तर काय सापडते म्हणून जर आपण BPT थेरम त्याच्यामध्ये वापरला तर आपल्याला सापडते ठिकाणी FD म्हणजे हा भागाले DB इज इक्वल टू उलटा FG डिवाइड बाय AG. ओके, तर याला आपण इन्व्हर्टेंडो करून घेऊया बाय इन्व्हर्टेंडो. जर इन्व्हर्टेंडो घेतला आपण तर काय होईल, याला आपण DB च्या ऐवजी BD घेऊ शकतो, BD डिवाइड बाय DF याचा AG डिवाइड बाय GF. याला नंबर नाव या ठिकाणी आपण देऊया 2. जर आपण 1 आणि 2 चा विचार केला तर AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू AG डिवाइड बाय GF. इकडं BD डिवाइड बाय DF इज इक्वल टू AG डिवाइड बाय GF. म्हणजे या ठिकाणी दोघांचे राईट साइड काय ठिकाणी इक्वल आहेत, 1 आणि 2 च्या लेफ्ट हँड साइड या ठिकाणी इक्वल आल्यामुळे आपण डायरेक्ट फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून लेफ्ट साइड हा आपल्याला इक्वल लिहिता येतात. म्हणजे या ठिकाणी AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू
बी डी डिवाइड बाय डी एफ. ओके, तर हेन्सफोर्थ हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. काय यानंतर प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, तीन समांतर रेषेचा गुणधर्म. तीन समांतर रेषेच्या गुणधर्मामध्ये काय केलं आपण, दोन ट्रान्सफॉर्मर काढल्या. तर पहिल्या ट्रान्सफॉर्मरचे काही इंटरसेक्ट भाग म्हणजे आंतरखंडित भागाचा भाग तयार होतो एवढा सेगमेंटचा. यांचा रेशो म्हणजे AC डिवाइड बाय CE याचा रेशो या PD डिवाइड बाय DF एवढा असतो. त्या ठिकाणी आपण सिद्ध करून बघितलं आहे. तर काय घेतलं आहे आपण ठिकाणी गिवन मध्ये सगळी अगोदर पक्ष लिहिला, त्यानंतर टू प्रूफ म्हणजे पक्ष लिहिला म्हणजे जेवढं काही दिसते फिगर मध्ये तीन समांतर रेषा आहेत, त्यांना दोन छेदिका आहेत, त्या दोन छेदिका त्या त्या पॉईंट मध्ये छेदतात असं या ठिकाणी माहिती लिहिली आपण गिवन मध्ये. त्यानंतर टू प्रूफ काढलं, आपला काय साध्य करायचं आहे थोडंसं कन्स्ट्रक्शन केलं, एक सेगमेंट ड्रॉ केला आपण AF, आपण EB पण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आहे, अडथळा नाही आहे. मग इथं दोन ट्रायंगल निर्मित होतात, त्या दोन ट्रायंगलची आपण माहिती घेतली मोठ्या AEF आणि दुसरा आहे FAB. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण त्याची माहिती घेऊन त्याला ठिकाणी सोडवलं आणि शेवटी आपल्याला जे काही सिद्ध करायचं होतं AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू BD डिवाइड बाय DF त्या ठिकाणी आपण आणून दाखवलं. AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू BD डिवाइड बाय DF. ओके, हे आपला समांतर रेषेचा गुणधर्म, याच्यावर आपण बाय युजिंग BPD थेरम. ओके, BPD थेरम जे काय आपला होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण पहिला सिद्ध केला होता, त्याच्या आधारावरती हे प्रॉब्लेम्स होता किंवा ही कोलोररी होती किंवा उपप्रमेय म्हणतो पुण्याला. ओके, किंवा ज्यावेळेस आपण दुसऱ्या थेरमचा उपयोग करून डायरेक्टली थेरम प्रूव्ह करतो त्याला उपप्रमेय म्हणतात. म्हणजे जो प्रमेय दुसऱ्या प्रमेयाच्या आधारावरती म्हणजे दुसऱ्या प्रमेयावर या ठिकाणी अवलंबून असतात त्या प्रमेयाला आपण उपप्रमेय या ठिकाणी म्हणतात. आणि हा थेरम आपण आपला PPT वरती अवलंबून होता म्हणून हा उपप्रमेय होऊ शकतो किंवा त्याची प्रॉपर्टी होऊ शकतो. ओके, प्रॉपर्टी हमेशा दुसऱ्यावरती डिपेंड्स असते किंवा अवलंबून असते. तर हे सिद्धांत किंवा हा थेरम आपण वापर करून पाहिला. तर आपल्या 1.2 पर्यंत पोहोचण्यासाठी आपले हे तीन प्रॉपर्टीचा यूज करून आपल्या ठिकाणी पोहोचायचं होतं. तर तिन्ही प्रॉपर्टी ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत. एक पहिला थेरम BPD, दुसरा अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी, त्यानंतर आपण पाहिल्या ठिकाणी थ्री पॅरलाइन्सची प्रॉपर्टी. या सगळ्याचाच आपण ताळमेळ घेतला आहे. त्याच्या अगोदर सॉलिड एक्झाम्पल आहे तुम्हाला. सॉल्ट एक्झाम्पल करून बघा याच्यामध्ये अगोदर त्याच्यामध्ये ना 1.2 च्या अगोदर जवळपास एक दोन प्रॉब्लेम तुमचे सॉल्ट एक्झाम्पल आहे ते करून बघा. त्यानंतर 1.2 मध्ये एकूण 11 गणित आहे. 11 गणितामध्ये तुम्हाला जेवढे गणित जमतात तेवढे करून बघा. जे क्वेश्चन तुम्हाला जमत नाही ते क्वेश्चन आपल्या ग्रुपवरती 1.2 टाकून त्याच्यासमोर क्वेश्चन नंबर किती 1 2 3 4 तुम्हाला जेवढे नाही जमले तेवढे क्वेश्चन नंबर या ठिकाणी टाका. ओके, आणि आज संध्याकाळपर्यंत म्हणजे 9-10 पर्यंत झाले तर उद्या सकाळी ज्यावेळेस आपला क्लास रेकॉर्ड होतो त्याच्या अगोदर आपला प्रॉब्लेम्स घेता येतात. जे काही तुमच्या अडचणी असतील, जे काही तुम्हाला एखादा प्रॉब्लेम समजणार नसेल किंवा सगळेच नाही तर सगळे पण सोडून दाखवायला काही अडचण नाही. फक्त तुम्ही जर जमत असेल तर करून बघा, नाही तर मी ठिकाणी सोडून दाखवेन. तुम्ही फक्त संध्याकाळपर्यंत म्हणजे अभ्यास करून पूर्ण सोडून बघून 9-10 किंवा सकाळी होईपर्यंत काय करायचं, जेवढे क्वेश्चन तुम्हाला नाही जमले तेवढे क्वेश्चन या ठिकाणी ग्रुपवरती टाकायचे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कष्ट